की शिवदुर्ग म्हणजे शिवदुर्ग मित्र, जो या शब्दांचा जो अर्थ आहे तोच होता की आम्ही किल्ले फिरणे, किल्ल्यावरती छोटी मोठी कामं करणे किंवा किल्ल्यांविषयी आवड निर्माण करणे, हा त्यांचा उद्देश होता. एका किल्ल्यावर अशी घटना घडली की जीवदान किल्ल्याचा ट्रेक ठरला होता. त्या जीवदानचा तो जो मुक्काम होता, तोच मुक्काम रेस्क्यू टीम स्थापन होण्यामागचा तीच प्रेरणा ठरली. आम्ही तो टेक्निकल रेस्क्यू केला. 70 फूट आम्ही उतरलो खाली, त्याला व्यवस्थित स्ट्रेचरवर घेतलं, वरती घेऊन आलो आणि त्याचा जीव वाचवला. क्या जर बघितली तर जिवंत लोक तरी 1200च्या वरती वाचवले असतील आपण. आणि रिकव्हरी जर बघितले तर साधारण 350 पेक्षा जास्त रिकव्हरी. नमस्कार मंडळी, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं मार गप्पाच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व, श्री सुनीलजी गायकवाड, शिवदुर्ग मित्र लोणावळा या स्वयंसेवी संस्थेचे सेक्रेटरी आणि मानद प्राणी कल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन व मुंबई उच्च न्यायालय समिती, अध्यक्ष पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र, त्याच्यानंतर विश्वस्त पण आहेत सर, दुर्ग संवर्धक संघ महाराष्ट्र राज्य, सचिव जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गोशाळा संस्था धामणे मावळ. गेल्या अनेक वर्षांपासून सुनीलजी आणि त्यांची टीम सह्याद्रीच्या दुर्गम किल्ल्यांमध्ये, घनदाट जंगलांमध्ये आणि धोकादायक जलप्रवाहांमध्ये अडकलेल्या ट्रेकर्सना आणि पर्यटकांना वाचवण्यासाठी मदत कार्य करत आहेत. त्यांच्या निस्वार्थ आणि धाडसी कार्यामुळे अनेक जणांचे जीव वाचले आहेत. शिवदुर्ग मित्र ही संस्था केवळ बचाव कार्य करत नाही, तर पर्यावरण संवर्धन, गडकोटांचे जतन आणि तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण करण्याचे कार्य देखील करत आहेत. तसेच सुनीलजींचे आत्ता रिसेंटली महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर या रेस्क्यू हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयकपदी आत्ताच निवड झाली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तर चला ऐकूया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल, अनुभव, आठवणी आणि काही थरारक प्रसंग. सुनीलजी, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याबद्दल आणि शिवदुर्ग मित्राबद्दल थोडक्यात म्हणजे जाणून घ्यायला आवडेल. शिवदुर्ग ची स्थापना माझे वडील विष्णू गायकवाड, विका गायकवाड सर त्यांना म्हणतात, त्यांनी 1980 साली केली. विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवदुर्गची स्थापना झाली. आणि सुरुवातीला जे आता आम्ही काम करतोय असं काही उद्देश समोर नव्हते की पुढे जाऊन रेस्क्यू ऑपरेशन होतील किंवा काय, की शिवदुर्ग म्हणजे शिवदुर्ग मित्र, जो या शब्दांचा जो अर्थ आहे तोच होता की आम्ही किल्ले फिरणे, किल्ल्यावरती छोटी मोठी कामं करणे किंवा किल्ल्यांविषयी आवड निर्माण करणे, हा त्यांचा उद्देश होता. पण नंतरची जेव्हा आमची पिढी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाली, त्यानंतर आम्ही सगळ्या टीमनी त्याच्या 6 विभागात त्याची वेगळी ही रचना केली. म्हणजे शिवदुर्ग रेस्क्यू टीम जे म्हणतो त्यात आम्ही ह्युमन रेस्क्यू करतो, म्हणजे मानवाचे रेस्क्यू जे आहेत ते त्याच्यात करतो, रेस्क्यू सर्च आणि रेस्क्यू. दुसरा विभाग जो आहे तो ॲनिमल रेस्क्यू म्हणून शिवदुर्गने चालू केला, शिवदुर्ग ॲनिमल रेस्क्यू म्हणून. त्याच्यामध्ये वन्यजीव आणि भटके प्राणी याची आपण म्हणजे ट्रीटमेंट आणि त्याचा सांभाळ असं या दोन्ही गोष्टी करतो. तिसरा विभाग जो आहे तो शिवदुर्ग फिटनेस पॉइंट म्हणून एक चालू झाला. शिवदुर्ग फिटनेसमध्ये जे व्यायामाचं आहे किंवा खेळामध्ये आपण पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग या 2 खेळावरती मेनली फोकस केला आणि ते 2 विभाग चालू केले. त्यानंतर सांस्कृतिक विभाग शिवदुर्गचा चालू केला, शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग. त्यामध्ये मराठ्यांची गौरवगाथा म्हणून जे महानाट्य आहे ते शिवदुर्गने चालू केलेलं आहे. त्याचं आता शिवशंभू शौर्यगाथा म्हणून त्याचं नाव आहे आता. अजून शिवदुर्ग सायकलिंग विभाग,
आणि शिवदुर्ग क्लाइम्बिंग विभाग एक महत्वाचा विषय राहिला होता क्लाइम्बिंगचा, की जो आमच्या रेस्क्यू ऑपरेशनशी संबंधित आहे. तर तो असे 6 विभागामध्ये शिवदुर्ग विभागलं नाही गेलं, पण त्याचे विभाग केले. आणि तेच लोक वेगवेगळे ज्यांना खेळाची आवड आहे ते खेळामध्ये जायला लागले, किंवा ज्यांना नाटकात काही करावं असं वाटतं त्यांनी तिकडे काम करावं, असं ते थोडे हे झाले, विभागून काम करायला लागले. पण टीम तशीच एकत्र राहिली, काही वाढत गेली आणि काम चालू केलं आम्ही. म्हणजे तुम्हाला म्हणजे गेले आता तसं बघायला गेलं तर शिवदुर्ग मित्र लोणावळा हे गेल्या 45 वर्षापासून कार्यरत आहे तसं म्हणायला गेलं तर. हो. ओके सर, आपण रेस्क्यू आणि रिकव्हरी क्षेत्रात कसे आलात आणि यामागे प्रेरणा? एका किल्ल्यावर अशी घटना घडली की जीवदान किल्ल्याचा ट्रेक ठरला होता. ट्रेक साधारण आम्ही श्रावण महिन्यात ट्रेक करायचो, म्हणजे पावसाळा चालू असायचा, थोडं गवत पण असायचं, थोडं ऊन पडायचं, थोडा पाऊस पावसाचा कमी असायचा, फुलं वगैरे फुललेली असायची. तो सीझन चांगला वाटायचा आम्हाला, तर आम्ही तसंच सीझन निवडून आम्ही जीवदानचा ट्रेक ठरवला. ट्रेक कसा होता तो की मुरबाडच्या बाजूनी मुरबाड मार्गे म्हणजे वैशागरे गावातून जीवदानकडे यायचं, जीवदान किल्ला बघायचं, म्हणजे नाणेघाट बघायचा, नाणेघाटातून जीवदान किल्ल्यावर जायचं. जीवदान किल्ला बघून मग बाकी अजून 2 किल्ले होते, चावंड किल्ला होता, कुकडेश्वराचं मंदिर होतं असं. आणि त्याच वेळेस आम्ही त्या किल्ल्याला जाऊन अडकलो आणि मग तिथून सकाळी जे आमचा प्रवास चालू झाला, आमच्याबरोबर गाडी होती, टेम्पो होता, 42 जण आम्ही एकत्र टेकला होतो. आणि सकाळचं गाडीतून आम्ही सगळे उतरलो, पायी चालायला लागलो, गाडी पुढं पाठवली, जीवदानच्या पायथ्याशी गाडी येऊन थांबली आणि आमचा ट्रेक चालू झाला. आम्ही ठरल्याप्रमाणे नाणेघाटात पोचलो, नाणेघाटातले सगळ्या लेण्या पाहिल्या, सगळं बघून झाल्यानंतर आता जीवदानकडे जायचं, जीवदान किल्ला बघायचा, म्हणजे या बाजूनी चढून पलीकडच्या बाजूला उतरायचं, असं नियोजित हे असाच होता मार्ग. तर दुपारनंतर आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा तिथे आम्हाला 4 माणसं भेटली. ते मुंबईचे ट्रेकर्स होते. तर त्या लोकांनी पण सेम ट्रेक त्यांनाही करायचा होता, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तो रस्ता सापडत नाहीये. आम्ही म्हणलो आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे, आम्हालाही रस्ता शोधायचा आहे. म्हणजे आम्ही पण मदत करू, मग तुम्ही काय रेफर करता, आम्ही काय करतो, असं करून आम्ही या बाजूने रस्ता शोधायला लागलो, पण रस्ता नव्हता. तर पण आम्ही वाट काढत 1-2 ठिकाणी क्लाइम्बिंगचे पॅच होते ते करून आम्ही किल्ल्यावर चढलो. म्हणजे खूप ढासळ झालेली होती, सगळं पडझड झालेली होती. किंवा या बाजूचा जो दरवाजा आहे तो बऱ्यापैकी बंद झाला होता, म्हणजे सगळी दगड भरलेली होती त्याच्यामध्ये. आता जो आपल्याला क्लिअर दिसतो तो त्यावेळेस नव्हता, म्हणजे साधारण 22-25 वर्षापूर्वी की तो भरलेला होता. आणि पाऊस होता, धुकं होतं. तर त्या ह्याच्यातून आम्ही तसंच किल्ला आम्ही 42 आणि ते 3 जण असे 45 जण आम्ही किल्ल्यावर चढलो. किल्ल्यावर गेल्यानंतर मॅप वगैरे सगळे आम्ही तयारीत जायचो की पूर्ण किल्ल्याची माहिती, मॅप, ते प्लास्टिक त्याला लॅमिनेशन करून घेऊन जायचो. मग ते बघून कुठे आपण, आपल्याला कुठला पॉईंट बघायचा आहे, कुठला असं. पण नंतर इतकं धुकं होतं की आपले 5-10 फुटावरची पण एकमेकांना आम्ही दिसत नव्हतो. असं ते बघत धान्याचं कोठार, मंदिर, आणि नंतर परत जायचा मार्गावर जेव्हा आलो तेव्हा पुढे जे चालले होते ते बोलले की रस्ता नाहीये, पायऱ्या ज्या आहेत त्या मध्ये संपल्यात, मध्ये काहीच नाहीये. आणि मग सगळा स्टॉप झाला विषय की जायचं कसं. आम्ही जाऊन बघितलं तर खूप शेवाळलेलं, कारण कोणच जात नाही पावसाळ्यात, तिथं कोण जात येत नव्हतं. आता तिथं शिड्या लागल्या आहेत, पण त्यावेळेस तिथं कोण जात नव्हतं. तरी आम्ही त्यातल्या त्यात काही हुशार लोक ते क्लाइम्बिंग करायच्या किंवा आम्ही करू शकतो असं, पण आम्ही टेक्निकल साहित्य काही नव्हतं आमच्याबरोबर. मुंबईचे जे 3 लोक होते त्यांच्याकडे एक 20 फुटाचा एक दोर होता. तर त्याच्या मदतीने आम्ही प्रयत्न केला की एक पॅच होता 20 फुटाचा, तो उतरून बघितला. त्याला त्या शिड्या ज्या आहेत त्याच्या खालच्या बाजूला जो रस्ता बघितला त्याला अशा खोबण्या आहेत की त्यातून आपण उतरू शकतो, की ढाकला वगैरे आहेत तशा. पण ते इतक्या चिकट झाल्या होत्या की पाय ठेवायला किंवा हात ठेवायला शक्य नव्हतं. आणि एवढ्या 40-45 जणांची रिस्क घेणं ते पण अवघड होतं. काही आमच्या बरोबर जे होते थोडे सिनियर लोक पण होते, त्यामुळं काय करायचं हा प्रश्न पडला. आणि मग रात्री आम्ही मुक्काम केला. त्या जीवदानचा तो जो मुक्काम होता तोच मुक्काम रेस्क्यू टीम स्थापन होण्यामागची तीच प्रेरणा ठरली की त्या ह्याच्यातच आम्ही
फसलो, पूर्ण रात्रभर उपाशी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उजेडल्यानंतर मग थोडं साफ करून शेवळ काढून रोपणी आम्ही खाली उतरलो, सगळं आलं. पण त्या रात्री म्हणजे असं झालं की आपण सगळी माहिती घेतो, सगळा अभ्यास करून येतो आणि तरी आपण पण फसतो. तर बाकी लोकांना पण अशी अडचण येऊ शकते. त्यामुळे आपण स्वतः टेक्निकल काहीतरी करायला पण पाहिजे, शिकायला पाहिजे, टेक्निकल साहित्य बरोबर ठेवायला पाहिजे आणि असं जर कोण अडकलं तर त्यांना मदत पण करायला पाहिजे. असं त्या रात्री जे ठरलं तेच रेस्क्यू टीम तिथूनच. कधीची गोष्ट म्हणजे 2000 सालची? 2002 2002. सर, या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण म्हणजे आवश्यक आहे तुमच्या मते? प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा तुमची इच्छाशक्ती पाहिजे की दुसऱ्यांना मदत करायची. आता सगळ्याच रेस्क्यू टीम ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या काही सगळ्या टेक्निकल अशा स्ट्रॉंग नाही आहेत. गावातली किंवा 4 लोकही तुम्हाला किल्ल्यावर येऊन वाचवतात, तुम्हाला रस्ता दाखवतात, तर ते म्हणजे तसा हे नाही आहे. पण जर टेक्निकली जर काय तुम्हाला त्यात पण करायचं आहे तर सर्च अँड रेस्क्यू किंवा याचे कोर्सेस आहेत, हिमालयामध्ये कोर्सेस आहेत त्याचे, तर ते कोर्सेस आपण करू शकतो. की हां, आपला सर पहिला रेस्क्यू ऑपरेशन आठवतं का? आणि त्याचा म्हणजे अनुभव आम्हाला सांगाल का तुम्ही? तसे पाण्यातले किंवा असे जंगलातले रेस्क्यू झाले होते. पण टेक्निकल रेस्क्यू म्हणजे 2005ला मी किंवा आमच्या काही लोकांनी आम्ही नेहरू माउंटेनिंगला जाऊन बेसिक कोर्स करून आलो. त्यानंतर तो एक रेस्क्यू आला होता टेक्निकल. आपल्या लोणावळ्यातलाच एक स्थानिक मुलगा होता, तो लायन्स पॉइंट मधून खाली पडला होता आणि साधारण 70-1 फुटावर तो होता आणि जिवंत होता. आणि त्याला काढण्यासाठी मग आम्ही टेक्निकल पहिल्यांदा एक प्रयत्न जो केला तो त्याच्यापासून आमचा चालू झाला. की बाकी जंगलात जाणं चुकवणं, भीमाशंकर रूटला खूप लोक चुकायची, राजमाचीला चुकायची संख्या खूप होती. पण त्याच्यापेक्षा हा टेक्निकल रेस्क्यू होता की प्रत्यक्ष रोपणी उतरायचं. त्या ठिकाणी आयनेश शिवाजी पण होता, आयनेश शिवाजीकडे टीम होती, साहित्य होतं, पण थोडं ते त्यांचं आउटडेटेड साहित्य होतं किंवा ह्या गोष्टीसाठी त्यांचं ते साहित्य नव्हतं. स्ट्रेचर्स होते त्यांच्याकडे, सगळं होतं. पण आम्ही तो टेक्निकल रेस्क्यू केला. 70 फूट आम्ही उतरलो खाली, त्याला व्यवस्थित स्ट्रेचरवर घेतलं, वरती घेऊन आलो आणि त्याचा जीव वाचवला. ओके, म्हणजे आता ऑलमोस्ट तुम्हाला 20 वर्ष आले. 20 वर्षापासून तुम्ही काम करताय. आतापर्यंत सर किती रेस्क्यू मिशन्स म्हणजे शिवदुर्ग मित्रांनी पार पाडले असतील टोटल? साधारण म्हणजे ऑपरेशन्स जर बघितले तर आपण किंवा संख्या जर बघितली तर जिवंत लोक तरी 1200च्या वरती वाचवले असतील आपण. क्या बात आहे. आणि रिकव्हरी जर बघितले तर साधारण 350 पेक्षा जास्त रिकव्हरी आहेत. आणि आता सलग 4 वर्षाचा आपण जर हे बघितला 2022, 23, 24, 25चा, तर साधारण 65 ते 70 डेड बॉडीज रिकव्हरी केल्या आहेत आपण 4 वर्षात सलग. आणि त्याचे सगळे म्हणजे 2006 पासूनचा आमच्याकडे सगळा रेकॉर्ड अपडेट ठेवलेला आहे आम्ही की कुठल्या घटना घडल्या, त्याला टीम कुठली होती, त्या माणसाचं नाव काय होतं, कुठला होता आणि आपल्या लोकांनी काय काय काम केलं किंवा काय त्याचे डिटेल आमच्याकडे ठेवलेले आहेत. पण मग सर तसं ॲव्हरेज बघितलं तर येत्या 4 वर्षात म्हणजे जास्त घटना घडल्यात असं आहे? हो, आता घटना जास्त आहेत 4 वर्षातल्या. आणि त्याच्या आधीच व्हायचे पण काय व्हायचं की तितकासा रेकॉर्ड काही लोक किंवा आम्ही पण मेंटेन नव्हतो करत की पाण्यातलं बुडलेलं आहे ते स्वतःच वरती आली बॉडी आणि मग ती आपण धरायची का नाही धरायची, की स्वतःच वरती आली, आपण काहीच केलं नाही, असं ह्याच्यातून काही रेकॉर्ड केलेलं नव्हतं किंवा आम्ही समजलं नाही की आम्हाला ते आपण काउंट मध्ये नाही आपले आहेत ते, असे ते राहिले होते. पण आता नंतरचे की आपण अटेंड केलेले आहेत, आपण रिकव्हरी केलेली आहे, तर आपण ते घ्यायला पाहिजेत म्हणून ते आपण आता काउंट करतोय. ओके ओके. सर्वात तुमचं सर आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन कोणतं होतं? रेस्क्यू ऑपरेशन तसं बघितलं तर सगळे तसे आव्हानात्मक असतात. सगळ्यात जास्त असं 2010ला एक केस झाली होती. पोलीस ट्रेनिंग स्कूल जे आहे खंडाळा, म्हणजे लोण्यामध्ये पूर होता आणि पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या मागच्या बाजूला त्यांचे स्टाफ क्वार्टर्स आहेत. तर त्या स्टाफ क्वार्टर्समध्ये पाणी रात्री शिरलं 2 वाजता साधारण रात्रीच्या. तर ती सगळी लोक बाहेर येऊन त्यांचे सामान आवरायला आले. तर एक रिक्षा
टू व्हीलर असं एक होतं. तिथले स्थानिकच ते राहणार आहेत, ते आजही तिथं राहतात. तर ते लोक बाहेर आले, स्वतःची रिक्षा किंवा त्यासाठी शेड केलं होतं. पण ते सगळं म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळं ते सगळं बिल्डिंगच्या शेजारची बाजू आहे ती खचली आणि ते मुख्य प्रवाह लागली, म्हणजे ज्याला कुणे वॉटरफॉल म्हणतो आपण, त्या प्रवाहात ते वाहून गेले. तर 4 मुलं वाहून गेली होती, तरुण मुलं. त्यातले 3 जे होते ते रात्रीच तिथल्याच लोकांनी मदतीने बाहेर पडली, की केबल होते ह्याची टीव्हीची, त्या केबल टाकून असं करून पकडून ते थोडे साईडला होते. पण एक जो होता तो एकदम मुख्य प्रवाहात गेला आणि त्यांचे जे क्वार्टर्स आणि ते जो आपण राजमाचीकडे जाताना पूल आहे त्याच्याबरोबर तो सेंटरला एक झाडाला येऊन अडकला, म्हणजे थांबला आणि झाडाच्या एकदम टोकावर होता. म्हणजे आम्हाला जर या बाजूनी म्हणजे अलीकडून किंवा पलीकडून जरी त्याला काढायचं तरी 100-150 फुटाचं अंतर मध्ये होतं दोन्ही बाजूनी. जिथून वाहून गेला तिथून तिथपर्यंत येणं पण शक्य नव्हतं, किंवा ते पाण्याचा फ्लो पण इतका होता की आत्ता जो ब्रिज झालाय त्याच्या आधीचा ब्रिज, जुना ब्रिज होता, तो थोडा खाली होता. तर पाणी प्रवाह जो 30-40 फुटाची जी लाट येत होती, तो त्याला येऊन उसळून पाणी रोडच्या पलीकडे ब्रिजच्या वरून लाट जात होती. म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं आणि तो मध्यभागी होता, जिवंत होता, तो आवाज देत होता. म्हणजे रात्री 2ला आल्यानंतर 5-5:30 आम्हाला कॉल आला. आम्ही अर्धा तासात पोहोचलो आणि कसं करायचं याच्यातच आमचा वेळ गेला, की एकतर पाण्याच्या मध्यभागी जाऊन त्याला आणायचं पण अवघड होतं, किंवा काहीतरी त्याच्याकडे फेकलं आपण आणि त्यांनी दोरी पकडली आणि धरून काढला तरी रिस्क पण होती, की अशा पण घटना घडतात की आपण त्याला नुसतंच एखादी रिंग टाकली आणि त्यांनी धरली आणि आपण जर ओढायला गेलो तर ती पाण्यात बुडती. म्हणजे आपण जर त्याला जेवढं प्रेशर ती बुडते, तर त्याला कसं करायचं, याच्यापर्यंत जायचं कसं, हा सगळा हे होता. आणि म्हणजे खूप वेळानंतर, म्हणजे 4-5 तासाच्या याच्यानंतर आमच्या एक सदस्याला एक आयडिया सुचली की केबलचं काम जे करतात ते जे रोप किंवा केबल ज्या हे करतात, पास करतात, त्यासाठी एक बॉल वापरतात आणि एक तंबूची दोरी वापरतात. तर ते टेक्निक आम्ही वापरलं आणि आम्ही त्याच्याशी बोलू शकत होतो. आमच्याशी बोलणं होत होतं, तो आमच्याशी बोलत होता. आम्ही त्याला सगळं विचारून घेतलं, तो असं करू शकतो का, दोरी ओढू शकतो का असं. आणि तो तयारी त्यांनी दाखवली, कारण त्याला जीव वाचवायचा होता. आणि मग त्यांनी तयारी दाखवल्यावर आम्ही त्याच्याकडे बॉल तो टाकला, त्यांनी पकडला. मग त्याच्यावर आम्ही एक रोप सोडला तिकडं, त्याच्यापर्यंत त्यांनी रोप बांधून घेतला वेडावाकडा, पण त्यांनी बांधला त्या झाडाला आणि मग त्याचं दुसरं टोक आम्ही इकडे टाईट केलं. त्याच्यावर आमचा रेस्क्यू रोहित वर्तक म्हणजे जीवाची बाजी लावून पलीकडे गेला, कारण इतकं पाणी होतं, पाण्याचा फ्लो होता ना. 400-500 लोक बघायला जमली होती ना, पण पाण्याच्या जवळ पण येत नव्हती ती, इतकं घाबरलेली होती सगळी. म्हणजे आमची टीम 10-12 जणांची टीम या बाजूला काम करत होती ना, आमच्या जवळपास पण येत नव्हतं कोण, की हे कधी हे पण वाहून जातील माहित नाही असं. तर रोहितला आम्ही पलीकडे पाठवला हार्नेस वगैरे घेऊन, आणि रोहितनी त्याला हार्नेस घातलं, त्याला व्यवस्थित सेफली त्याच्यावर त्या रोपवर अटॅच केला आणि मग तो रोप आम्ही इकडं त्याला अलीकडे घेतलं. मग रोहित आला अलीकडं. मग त्या ह्याच्यामध्ये म्हणजे चॅलेंजच होती. दुसरी गोष्ट रोहितचा धोका सुद्धा होता, की रोहितला तिकडे जाताना काय झालं किंवा रोप सुटला तिकडचा, त्यांनी जो बांधलाय तो आपल्याला माहित नव्हतं की तो कसा आहे. पण दिसत होतं की भरपूर गुंडाळलेला आहे, काय होणार नाही, पण तरी थोडी रिस्क होती. पण मग सर टोटल म्हणजे त्याला बाहेर काढेपर्यंत म्हणजे किती वाजलेले? 10:30 वाजता आम्ही त्याला बाहेर काढला. बापरे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 4 ते 5 तासाचा हे गेला. बापरे. ओके. आपण सर डोंगर आणि पाण्याखाली आणि जंगलात अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करता, तर प्रत्येक ठिकाणी वेगळी काही खास तयारी करावी लागते का प्रत्येकासाठी? प्रत्येक ठिकाणी वेगळी तयारी असते. दऱ्याखोऱ्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा सगळ्या प्रत्येक ठिकाणी वेगळी तयारी असते. किंवा आता ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी बाकी काही व्यवस्था असेल किंवा असेल, समजा एखाद्या ठिकाणी बोटिंग क्लब असतो, डॅम मध्ये एखादी घटना घडते आणि बोटिंग क्लब आहे, तिथं बोट उपलब्ध असते, तर आम्हाला घरून बोट घेऊन जायची गरज लागत नाही. किंवा स्कुबा कधी न्यायचा की खूप फ्लो आहे, मग स्कुबा नेऊन उपयोग होणार नसेल तर मग स्कुबा नेऊन चालणार नाही, तर मग अशी तयारी असते. किंवा माउंटेन मध्ये असेल तर मग रोप असेल, किंवा त्या माणसाशी जर बोलणं झालं आपलं तर आपल्याला कळालं की किती फूट आहे काय आहे, तर तशा प्रकारे रोप किती घेऊन जायचंय, साहित्य किती घेऊन जायचंय, किंवा आपल्याला किती वेळ लागेल त्या हिशोबाने मग टॉर्च बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या ऍड करत
किंवा तेवढा वेळ लागणार नाही आपल्याला, तासाभरात आपलं उरकणार आहे, तर तसं ते गोष्टी कमी होणार. असं साहित्याची आणि प्रत्येक ऑपरेशनसाठी वेगळी तयारी असते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्री प्लॅनिंग प्रत्येक हा. रेस्क्यूच्या आधी करायलाच लागतं. करायलाच थोडक्यात सांगायचं तर. ओके सर, हवामान आणि भौगोलिक परिस्थिती रेस्क्यू कामात किती अडचणी निर्माण करतात? भौगोलिक परिस्थिती दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. की आता समजा लोणावळ्याच्या ठिकाणी आजूबाजूला तर आम्ही नेहमीच काम करतोय, पण इतर ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला माहित नसतं की भौगोलिक परिस्थिती काय आहे. आता आपल्याला गुगल मॅप किंवा याच्यामुळे बऱ्यापैकी माहिती मिळते. मग तिथला स्थानिक कोण असेल तर आपल्याला ती माहिती करून घ्यायला लागते की काय अडचणी आहेत किंवा काय वेगळा काय अजून धोके आहेत का त्याच्यातून. तर तो एक विषय असतो. आणि हवामानाचा, पावसाचं प्रमाण जास्त किंवा धुकं पाऊस, त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येऊ शकतात. की आपला जेव्हा एखादा मुलगा खाली व्हॅलीत उतरतोय तर तो परत येईपर्यंत मग त्याचं पाण्याचं प्रमाण वाढतं. बाकी साहित्य वापरताना आपण वॉकीवर आपलं त्या वॉकी टॉकीवर त्याचं संभाषण होत नाही एकमेकांशी. तर त्यामुळं तशा अडचणी येतात की पावसामुळे येतात. पण आम्हाला सवयच अशी आहे की लोणावळ्यातलं असल्यामुळं पाऊस किंवा धुकं किंवा ह्या सवयीच्या झाल्यात. बाकी इतर टीम ज्या ह्याच्यात काम करू शकत नाही तिथं आपण चांगलं काम करू शकतो. की आपल्याला रेग्युलर सवय, आपल्याकडं 5 मिनिट पण पाऊस थांबतच नाहीये, त्यामुळे तसंच काम करायला लागतं. ओके ओके. कधी असं घडलंय का की परिस्थिती अत्यंत धोकादायक होती पण टीमने तरी मिशन पूर्ण केलं? म्हणजे एखादा असं टफेस्ट जे रेस्क्यू होतं. सांगलीच्या पुरामध्ये वगैरे आपण काम केलंय, सांगली कोल्हापूरला. तर पुराच्या ह्याच्यात काम करणं धोकादायकच असतं. म्हणजे किती आपण म्हणलो आपण सेफ आहे सगळं आहे तरी धोकादायकच असतं. आता सांगलीच्या ह्याच्यात जेव्हा आम्ही काम करायला गेलो तर पावसाचं प्रमाण वाढतच होतं, रोज पाणी वाढतच होतं. आणि आमची बोट जी होती त्याचं म्हणजे लहान बोट आमच्याकडे होती. आमच्या बरोबरीला एक NDRF बोट गव्हर्नमेंटने दिलेली होती आम्हाला. पण आमच्याकडं 5 HP इंजिन होतं. म्हणजे ते फ्लोमध्ये चालायचंच नाही. त्याच्या उलट्या फ्लोला आम्ही चालवायला जायचो ना, ते चालायचंच नाही. पण तरी आम्ही, किंवा आमचा जो स्टार्टिंग पॉईंट जो होता तो असा हे होता, भयानक होता की एक ब्रिज होता. म्हणजे बाकी रेग्युलर ब्रिजच्या खालून गाड्या जायच्या, तर त्यावेळेस तो इतका भरलेला होता आणि त्याच्या 4 ह्याच्यातून पाणी व्हायचं. आम्हाला तो त्यातून क्रॉस करून गेल्याशिवाय पर्यायच नव्हता त्या गावाला जायचं. पण त्रास होता त्यामुळे तो रोजच करायचो आम्ही. जवळ 8 दिवस तिथं होतो. तर 8 दिवस तो त्या ब्रिजच्या खालून पहिलं टेन्शन नाही जायचं, त्या ब्रिजच्या खालून जाऊ किंवा परत रिटर्न येताना परत बाहेर पडताना टेन्शन असायचं. पण तो केला पूर्ण आम्ही. ओके सर, पाण्यातील रेस्क्यू करताना सर्वात मोठी जोखीम कोणती असते? आपण टीम म्हणून जर बघितलं, विचार केला तर आपली टीम एका ठिकाणी असते आणि अपघात दुसऱ्या ठिकाणी झालेला असतो. तर शक्यतो रेस्क्यूपेक्षा तिचं रिकव्हरीचं जास्त असतं. म्हणजे वाचण्याची शक्यता जास्त कमी असते त्याच्यातून. की म्हणजे रेस्क्यू कसं आहे की जिवंत माणसाला त्याला रेस्क्यू आपण म्हणतो, आणि रिकव्हरी जी आहे ते रिकव्हरी ऑपरेशन जास्त असतात पाण्यातले. की म्हणजे शक्यता खूप कमी असते. आता कुंडमाळ्याच्या किंवा हे जे अपघात झाले तर जे लवकर आपण पोहोचलो किंवा जे स्थानिक टीम होते तिथल्या तळेगावातले जे आमच्या सहकारी टीम आहेत त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन बऱ्यापैकी कव्हर केलं. की ती जी लोक ब्रिजवर अडकलेली होती ती काढली. पण नंतरची जी होती ती रिकव्हरीचा विषय होता की शोधाशोध जी चालली होती की जर काय सापडलं तर रिकव्हरी. म्हणजे ते रिकव्हरी असतात, पण त्याच्यात पण अडचणी असतात की खाली ह्याचे जे वेली असतात खाली पाण्याच्या, तर त्याच्या खाली बॉडी जाऊन थांबते. जलपर्णी वगैरे जे आहेत, आता कुंडमाळ्याच्या ज्यात असं असतं की वर्षभराची जलपर्णी जाऊन अडकते आणि त्याच्या खालून फ्लो चालू असतो. एखादा माणूस जर बुडाला की तो त्याच्या खाली जाऊन बसतो. मग ते पूर्ण खाली करेपर्यंत काय करू शकत नाही ना. किंवा आपण रेस्क्युअर म्हणून जर त्याच्या खाली गेलो तर आपलंही तसंच आपण पण अडकू शकतो. किंवा स्कुबा डायव्हिंग करताना पण असं होतं की आपला जो डायव्हर्स खाली गेलेला असतो त्याला खाली समजा झाडं आहेत खाली किंवा झाडाच्या फांद्या आहेत, त्याच्यातून एखादा आपण त्याला गाईडलाईन दिलेली असते, एक रोप दिलेला असतो, तर तो अडकला, त्यांनी कुठंतरी युटर्न घेतला तर वरचा माणूस त्याला एक बाजूला ओढत असतो, तो दुसऱ्या बाजूला खेचायचा प्रयत्न, अशा ठिकाणी अपघात होऊ शकतो. तर असे अपघात होण्याची शक्यता असते, तर त्याची काळजी घ्यायला लागते. ओके. पाण्यातील सर म्हणजे अपघात टाळण्यासाठी सामान्य लोकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
म्हणजे समजा कोणी ऍज अ टुरिस्ट असं फिरायला जातात कुठे कुठे, आपल्याला ज्या ठिकाणची माहितीच नाहीये त्या ठिकाणी आपण पाण्यात उतरायला नाही पाहिजे. म्हणजे आम्ही ट्रेक खूप करायचो होतं. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याचं टाका असतं, हो. प्रत्येक गावामध्ये तळं असतं. पण आपल्याला जे आपल्या स्थानिक ठिकाणी जिथे आहेत तिथं तुम्ही पाण्यात पोहा किंवा तुम्ही उतरा किंवा तुमच्या माहितीच्या ठिकाणी तुम्ही करा. पण इतर ठिकाणी तुम्हाला जिथं माहीत नसेल तिथं तुम्ही पाण्यात उतरायलाच नाही पाहिजे. उतरले तर त्याचे धोके तुम्हाला माहीत नसतात. आता बुशी डॅम सारख्या ठिकाणी पूर्वीचे अपघात झाले होते. बुशी डॅमला एक रेल्वेचा रुळासारखा एक पोल आहे, तो त्याच्यात उभा केलेला आहे. तो उभा केलेला पोल कुणाला माहीत नसायचा. लोक उड्या मारली, सूर मारला की ते डोकं आपटायचं जायचे. मग ती तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला अपघात होणार नाही. तुम्हाला वाटतं की मी स्विमर आहे आणि मग त्या अशा वेळेस थोडासा मोह टाळला तुम्ही पोहायचा किंवा तर तुम्ही वाचू शकता. म्हणजे बाहेर गेल्यानंतर अशा गोष्टीपेक्षा इतर गोष्टी केल्या तर बरं होईल असं. बरोबर. आपल्या टीम मध्ये सर टोटल किती सदस्य आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण कसे दिले जाते, म्हणजे तुम्ही कसं दिलं असे आहे? 200 पेक्षा जास्त सदस्य आपले ऍक्टिव्ह असतात. ओके. त्यात आपलं रोज 6 ते 9 आपल्याकडं लोणावळ्यामध्ये प्रियदर्शनी संकुलला आपली आर्टिफिशियल वॉल आहे, तर तिथं रोज 6 ते 9 आपलं ट्रेनिंग चालतं. ॲक्च्युली क्लाइम्बिंग जो विभाग आहे तर त्याचं ट्रेनिंग तिथं चालतं. पण त्याच ह्याच्याबरोबर आपलं रेस्क्यूसाठी जे काय लागणार असेल किंवा त्या संदर्भातच आपल्या रोपच्या नॉट्स असतील किंवा काय असेल तर ते ट्रेनिंग तिथं रेग्युलर होतं, रोजच्या रोज होतं. आणि पाण्याचं जे असतं ते आम्ही दर गुरुवारी पाण्याचं ट्रेनिंग पण करतो. म्हणजे स्कुबा डायव्हिंगचे जे नवीन मुलं येतात त्यांना स्कुबा डायव्हिंग शिकवणं, स्विमर आहेत त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ. आपला जर टच राहिला ना त्या गोष्टीला तर आपल्याला तो कॉन्फिडन्स राहतो. आपण वर्षातून कधीतरी गेलो स्कुबा डायव्हिंगचं किट लावलं तर त्याला तो कॉन्फिडन्स राहतो. पण जर रेग्युलर दर आठवड्याला करेल ना तर ते टीमला आणि एकमेकांचं कोऑर्डिनेशन पण राहतं की 2 माणसं एकमेकांशी कोऑर्डिनेट कसं करायचं ते चांगलं राहतं. रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे त्याला. ओके. नवीन तरुणांनी रेस्क्यू कार्यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांना कोणते मार्गदर्शन कराल? नवीन ज्याची काम करायची इच्छा असेल तो माणूस त्यात सहभागी होऊ शकतो. त्याला अशी काही गरज नाही की त्याला सगळं टेक्निकल त्याला आलंच पाहिजे, क्लाइम्बिंग आलं पाहिजे, रॅपलिंग आलं पाहिजे किंवा पाण्यात पोहताच आलं पाहिजे असं गरज नाहीये. की कुठलाही माणूस, सामान्यातला सामान्य माणूस त्यांनी रेस्क्यू टीमला एक पाण्याची बाटली जरी आणून दिली तरी ती मदतच असते आणि तो मदत ती करू शकतो. म्हणजे इथपर्यंत ते साथ करू शकतो. मग तर त्याची जी इच्छाशक्ती आहे त्या ह्याच्यावरती तो आपल्या टीममध्ये सहभागी होऊ शकतो आणि चांगलं काम करू शकतो. आम्ही काही नियम लावले आहेत रेस्क्यू टीममध्ये येताना की तुम्ही व्यसन करायचं नाहीये. आमच्या संस्थेमध्येच येताना तुम्ही व्यसन हा प्रकार सोडून द्यायचा आहे. आम्हाला रात्री 2 वाजता कॉल येतोय किंवा 3 वाजता येतोय, तुम्ही जर उठले तर व्यसन करण्याचं कामच नाहीये. दुसरी गोष्ट आपण जिथं जातो ते सगळं आपलं रिस्की काम असतं. तर आपण कमीत कमी सगळी लोक रेस्क्यू टीम तरी शुद्धीत पाहिजे म्हणून आम्ही तो नियम लावलेला आहे की आमच्या संस्थेमध्ये व्यसन हा प्रकार करायचाच नाहीये आणि करत असेल तर तुम्ही इकडे यायचंच नाही. धन्यवाद. करत असाल. सर तुमच्या आंबोलीच्या रेस्क्यू बद्दल जरा सांगा ना माहिती. म्हणजे मला पर्सनली माहिती आहे तो रेस्क्यू, पण सगळ्यांना सांगायला म्हणजे ऐकायला आवडेल. आंबोलीचे रिकव्हरी ऑपरेशन जे होतं ते कावळे सात म्हणून एक पॉईंट आहे तिथं. पर्यटन स्थळच आहे, दरी आणि चांगलं वातावरण असतं तर पर्यटक येत असतात. तर त्या ठिकाणी एक ग्रुप आला होता, त्यातले 2 जण त्या एका ठिकाणी ब्रिज सारखा जिथं आहे तिथून 2 जण पडले. आता पडले ते दारू पित, त्यांचा व्हिडिओ आला होता की ते हातात दारूची बाटली होती त्यांच्या, तो त्या कठडा होता त्याच्यावर क्रॉस करून गेला, दुसरा वेळी गेला त्याला आणि बाकी लोक व्हिडिओ काढत होते आणि तो पडला असं तो हे होता. आणि त्यानंतर मग सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूरमधले ट्रेकर असं त्याची शोध चालू होता. ते दोन्ही जण जागेवरच गेले होते कारण जवळजवळ 300 फुटाचा तो डायरेक्टली एकच टप्पा येतो आणि तिथं दोन्ही बॉडी दिसत होत्या. पण जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की पाऊस किंवा धुकं की ते काही वेळेस धुकात ते दिसायचं आणि नंतर परत धुकं झाल्यानंतर बंद व्हायचं दिसायचं. तर बॉडी दिसत होत्या पण रिकव्हरी होत नव्हत्या, रिकव्हरी करता येत नव्हत्या. काही स्थानिक लोकांनी जाऊन तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला की जे
जंगलात असतात, आदिवासी फिरतात किंवा तिथे स्थानिक एक टीम आहे ती पण बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे, तर ती लोक पण पायी पायी जाऊन, असं टेक्निकल नाही आहेत ते पण जाऊन प्रयत्न करत होते. तर असं हे चाललं होतं 4 दिवस. 4थ्या दिवशी मग आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही गेलो आणि ती आम्ही रिकव्हरी केली होती. तर एक जी बॉडी पहिली जी होती त्यांनी ती काही टीम ज्या गेल्या होत्या त्यांनी रोप वगैरे सोडले होते खाली, रोप होते आणि खाली हे पायी जाऊन बॉडी जवळ गेल्यामुळं बॉडी त्यांनी बांधली आणि ती तशीच ओढत वरती घेतली. म्हणजे ते आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा ती वरती घेण्याचं काम चाललं होतं. ती खूप भयानक होतं. आणि म्हणलं अरे वेगळंच प्रकार चाललाय. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही रेस्क्यू केला तो. ऍक्च्युली तितकं प्रशासन वैतागलेलं होतं की जो टीम यायची ते सांगायची की आम्ही एवढं केलंय, आम्ही इतक्या वर्ष काम करतोय. आणि तसंच आम्ही पण पोचल्यानंतर ती चर्चा चालू झाली. तर ते तहसीलदार होते ते इतके वैतागलेले होते, ते म्हणले तुम्ही राहू द्या, तुमची काही कामं केली असेल, जे करतात काम त्यांना करू द्या, तुम्ही काही काम करू नका. त्यांना माहित नव्हतं आम्हाला बोलवलेलं आहे ते. म्हणलं ठीक आहे, तुमची नाही जे काम करतात कसं असतं, एका वेळेस एक टीम किंवा 2 टीमनी कोऑर्डिनेशन मध्ये काम केलं चांगलं असतं. सगळ्यांनी उतरायचं, सगळ्यांनी काम करायचं एकमेकांशी, तर तसं ते सगळ्यासाठी रिस्की असतं. तर आम्ही त्याला हे केलं. आमच्या गावडे सरांचं तिथंच गाव आहे शेजारीच त्या कावळे शेतचं, तर आम्ही तिथं मग रात्री जाऊन मुक्काम केला. रात्री तहसीलदार परत आम्हाला भेटायला आले की नाही तुम्ही सकाळी काम करा म्हणून. मग आम्ही सकाळी 7लाच चालू केलं. 7ला सेटअप लावला. आम्ही 9-9:30ला आमची मुलं खाली उतरली. तोपर्यंत ज्या 2 बॉडी दिसत होत्या, ती एक बॉडी वाहून गेली होती त्याच्यातून. म्हणजे आता ती सर्च करणं होतं. आधी त्या दिसत होत्या, आता पाणी वाढल्यामुळे ती एक वरती आली आणि एक वाहून गेली. तर ती शोधायचं काम होतं. 2-1 तासामध्ये साधारण 11 वाजता आम्ही ती बॉडी सर्च केली आणि मग सेटअप लावून ती वरती घेतली. त्याच्यात पण आपण ह्या कामामध्ये पण एकदम व्यवस्थित त्याला पॅक करून घेतो बॉडी आणि बास्केट स्ट्रेचरमध्ये टाकून व्हर्टिकल किंवा ह्याला रोप लावून तिला रोपच्या ह्याने आपण ओढून घेतो. मग ते काम आम्ही साधारण 11 वाजता आम्ही रिकवर झाले. आम्ही 1 वाजेपर्यंत आम्ही बॉडी रिकवर केली. पोलिसांना आम्ही 11 वाजता फोन केला तेव्हा ते म्हणले अरे अजून तर आमच्या ऑफिसला लोक पण यायचे, तुम्ही तर सगळं, आम्ही 4 दिवस असं सगळे थांबलेले होते, रिलॅक्स मोड होते. मग आम्ही ती बॉडी रिकव्हरी केली. त्यावेळेस गृहमंत्री हे होते, दीपक भाई केसरकर होते. मग त्यांचा निरोप आला, जिल्हाधिकारी आले, सगळ्यांनी आम्ही म्हणलो आता आम्ही परत जायच्या तयारीत आहे ना, आम्हाला थांबून ठेवलं, सत्कार केला आमचा, आम्हाला भेटून गेले की म्हणजे तसं मोठं ऑपरेशन होतं. मग आम्ही तो ट्रेनिंगचा पण प्रोग्राम नंतर तिथे केला. आपल्या कामातील कोणता क्षण आजही लक्षात राहिलाय, असा एखादा क्षण मेमरी? एक दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडली होती. ऊस तोड जे कामगार असतात त्यांच्या 7 जणांचे खून झाले होते आणि ते खून करून सगळे बॉडी पोत्यात टाकून एका डॅममध्ये टाकून दिली होती. तर बॉडी तर रिकव्हरी झाल्या होत्या सगळ्या. म्हणजे त्या पाण्यातलं रिकव्हरीचं कसं असतं की पाण्यात बुडाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बॉडी उपवून वरती येतेच. तर त्या उपवून आल्या होत्या आणि रिकव्हरी झाल्या की त्या वरती आल्यानंतरच कळालं की एवढी एकदम 6-7 लोक गेलेत. त्या आरोपीने एक मोबाईल जो होता त्याचा, तो मोबाईल तो आरोपी पण पकडला होता त्यांनी पोलिसांनी आणि तो मोबाईल दुसऱ्या डॅम मध्ये टाकला होता. आता पोलिसांचं त्यांना गुन्ह्यासाठी त्या ह्याच्यासाठी त्या मोबाईलची आवश्यकता होती की मग आम्हाला तो मोबाईल पाहिजे. मग तो कॉल आम्हाला आला, आम्ही गेलो तिथे. आम्ही सकाळपासून चालू केलं, आम्ही स्कुबा डायव्हिंग टीम सगळं टीम घेऊन गेलो होतो. दुपारपर्यंत आम्ही सर्च केला. आता मोबाईल शोधणं पण अवघड होतं की त्याच्यात ज्या डॅम मध्ये होतं त्यात गाळ होता खाली, 1 फुटाची गाळाचीच लेअर होती. तर त्यात मोबाईल तो कुठेही जाऊन बसू शकतो की किंवा मोबाईल आपल्या मॅग्नेटला किंवा ह्याला काही हे करत नाही, मॅग्नेटला त्याचा उपयोग होत नाही. बाकी गुन्ह्यातले आम्ही काही ठिकाणी शस्त्र शोधतो त्याला मॅग्नेटचा वगैरे वापर होतो, पण याला तसाही वापर होणार नव्हता. दुपारपर्यंत झाल्यानंतर थोडंसं आम्ही सगळे आता टेन्शन मध्ये चाललो होतो, एवढं एक्सपर्ट म्हणून बोलवलंय आणि आता आपल्याला काही सापडत नाही. म्हणलं आता दुसरा मार्ग काहीतरी शोधायला लागणार किंवा मग आता
काहीतरी असेल ना की नाही तो माहिती चुकीची सांगतोय. आरोपीला पण आणला होता त्यांनी, आरोपीने सांगितलं इथंच टाकलाय. मग आता की मार्ग तर तसंच की आरोपी एक तर चुकीची माहिती सांगतोय, आरोपीने टाकलाच नाही, आरोपीने येच नाही, हे सगळं चाललं होतं. मग आम्ही थोडं ऑपरेशन, दुपारची वेळ झाली होती, जेवणाचा टाइम निघून गेला होता, मग त्यांनी जेवायला घेऊन गेले. जेवून आम्ही परत आलो. इतकं ते पावसाळ्याचं म्हणजे वातावरण असं होतं, पाण्यातच होतं, पण तरी सगळं आम्हाला घाम फुटलं होतं की आता हे मोबाईल सापडत नाही आपल्याला. त्यात त्यांचा एक कॉन्स्टेबल होता पोलीस, त्यांनी अजून एक हुशारी केली. त्यांनी अजून एक मोबाईल आणला बंद, आणि त्यांनी म्हणला इथून फेकला का, आणि इथून फेकला दुसरा मोबाईल. तो नाही, तो समजा आपण पहिलावाला आहे, तो नाही फेकला समजू, आता फेकलाय ना तुमच्या समोर, हा शोधा. शाबास. आणि मग अडचण आमची चालू झाली. पण योगायोगाने काय आलं की त्यांनी जे डायरेक्शन दिलं ते आमच्या कामाला आलं. तोही मोबाईल सापडला, आणि थोडा अजून जवळपास एक 8-10 फुटावरती दुसरा जो शोधायचा होता तो पण सापडला. आणि कसं होतं, एरियामध्ये गावातल्या ह्याच्यातच तो तलाव होता, त्यामुळे सगळं पब्लिक टीम आलेली आहे शोधायला, तर बागेंची संख्या पण भरपूर होती. जसा मोबाईल सापडला ना, तशी लोक एखादी क्रिकेटची मॅच किंवा काय जिंकल्यावर कसे आनंदित होतात, तसे एकदम त्या मुलाला तर ते साहेबांनी असं उचलून घेऊ का काय करू असं झालं की ज्याला सापडला त्याचा सत्कार करू, त्याचं हे करू. एकदम तो खूप लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे. सर, तुम्ही आता हे रेस्क्यू वगैरे एवढे करता, याच्यासाठी आता जे काही म्हणजे तुमची मॅनपॉवर आहे, म्हणजे तुमची टीम, तुम्ही म्हणता 201 जणांची टोटल टीम आहे, तर रेस्क्यूला तुम्ही घेऊन जाताना बहुतेक 20-25 जणांना तरी घेऊन जात असाल. त्याच्या व्यतिरिक्त मग एवढे सगळे तुम्हाला इक्विपमेंट्स वगैरे कॅरी करायला लागतात, तिकडे जाण्या येण्याचं जे काय हे असेल, तर मग तुम्ही रेस्क्यू जिथून तुम्हाला काय बोलावणं वगैरे येतं, तर त्यांना रेस्क्यूसाठी तुम्ही काही चार्ज करता का, म्हणजे कसं ते मॅनेज कसं करता तुम्ही? रेस्क्यूसाठी ज्या दिवशी आपण रेस्क्यू म्हणजे टीम करायचं ठरवलं, त्याच दिवशी आपण असा एक निर्णय घेतला होता की एखादा माणूस पडतो, तो गरीब असेल श्रीमंत असेल आपल्याला माहीत नसणार आहे, त्याच्या बरोबरची लोक असेल ज्याचा अपघात झालाय किंवा जो मृत्युमुखी पडलाय, त्याच्या बरोबरची लोक इतकी दुःखी असणार आहे त्यावेळेस, तर त्यावेळेस आपण त्यांना चार्जेस सांगणं किंवा त्याचं बार्गेनिंग करणं हे आपल्याला हे योग्य वाटणार नाही. तर त्यासाठी ह्या रेस्क्यूचे कधीच पैसे घ्यायचे नाही, किंवा ट्रॅव्हलिंगचे सुद्धा पैसे कोणाकडून घ्यायचे नाही, असं आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवले. आणि आम्ही ते तसंच करतो की त्यांच्या नातेवाईकांकडून, पोलिसांकडून त्याचे कुठले चार्जेस आपण कधीच घेत नाही, किंवा त्यांना कधीच त्याची ऑफर करत नाही की एवढे 10,000 होतील, 5,000 होतील. आणि आता काही लोक तसं सांगतात की आम्हाला ट्रॅव्हलिंग लागतं, हे लागतं, पण आपल्या टीमचं आपण तसं काही करत नाही. मग तो जो खर्च आहे तो आम्ही शिवदुर्ग संस्था स्थापन झाली, ती आमची स्वतःचा छंद होता किंवा हॉबी होती. तर हॉबीसाठी आम्हाला क्लाइम्बिंग करायचं तर आम्ही आमचे रोप घेणारच आहे, आम्हाला किल्ल्याला फिरायचं तर आम्ही ट्रॅव्हलिंग करून जाणारच आहे. तर आम्ही समजतो की तो आमचा आहे. आणि ती जी लोक टीम असतात ती लोक वैयक्तिक खर्च करतात. संस्थेच्या मार्फत आपण त्या इक्विपमेंट घेणं किंवा हे सगळ्या खर्च करत असतो. आणि काही जे देणगीदार किंवा काही त्यांच्या वस्तूच्या स्वरूपात अशा आपल्याला काही लोक मदत करतात, किंवा स्कुबा डायव्हिंगचं समजा किट आहे तर दिलं, किंवा आपल्याकडे बोट आहेत तर काही लोकांना वाटलं की यांना बोट देऊ शकतो आपण, तर आपण बोट दिली, आपली जशी गरज असते तशी. असं आपल्याला काही लोक मदत करतात. आपल्याला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे, किंवा शिवदुर्गचं रजिस्टर संस्था आहे, किंवा CSRचं रजिस्ट्रेशन आहे आपलं, ATची, किंवा सगळ्या कागदोपत्री आपले पूर्तता आपण केलेली आहे. पण याला शासनाकडून किंवा अशी काही मदत मोठी मिळत नाही, किंवा आता लोक स्वतःहून इच्छा हे करून जर करतात, तर मला असं वाटतं की लोकांनी स्वतःहून त्यांना मदत केली पाहिजे. की हेच आपले जे रेस्क्यू टीम आहेत तेच आपल्या म्हणजे शासनाकडून NDRF किंवा SDRF जशा आहेत तशाच, किंवा पोलीस आहेत तसंच या रेस्क्यू टीम पण आपल्या कायम मदतीसाठी येतात. काही न घेतात तरी तुम्हाला अनुदान मिळालं पाहिजे. शासनाचं अनुदान मिळेल, पण इतर लोकांनी पण मदत त्यांनाही जर केली तरी आपलं काम बऱ्यापैकी आपण आपलंच काम पूर्ण करू शकतो. बरोबर.
पण सर असं म्हणजे आता आपले प्रेक्षक आहेत, तर प्रेक्षक वर्गाला समजा कोणाला तुम्हाला जर असं काही मदत वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी मग ते काय करू शकतात? म्हणजे इथे मी काय तुमची लिंक वगैरे शेअर केली तर चालेल का या पॉडकास्टच्या मार्फत? हो चालेल ना. आमचा बँक अकाउंट नंबर आणि त्याचा स्कॅनर किंवा हे मी पाठवतो, चालेल. किंवा आमच्या पेजला गेलं तरी आपल्याला ते मिळून जाईल की अकाउंट नंबर किंवा हे मिळून जाईल. चालेल ना. आम्ही काय करू, आम्ही तुमचे बँक डिटेल्स आणि स्कॅनर पण शेअर करू आणि तुमचे आम्ही पेजचे लिंक पण शेअर करू. तर सुनीलजींचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी एवढा वेळात वेळ काढून इकडे ते आले आणि आम्हाला खूप म्हणजे महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली. तुम्ही हे जे कार्य करताय त्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद. एवढं तुमचं काम खरंच म्हणजे शब्दात बोलण्यासारखंच नाही आहे, खूप मोठं काम आहे. आणि तुम्हाला पण हा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्ही नक्की म्हणजे कॉमेंट करून सांगा आम्हाला. अजून काय अभिप्राय द्यायचे असतील तर नक्की कळवा आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि सरांनी जे आज आपल्याकडे इथे आलेत तर आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देऊन सरांचे आभार मानतो. धन्यवाद सुनील सर. धन्यवाद.